मित्रांनो, आज आपण फायनली नाशिकला पोचलेलो आहोत आणि नाशिकपासून हाकेच्या अंतरावर आपण आज पाहायला आलो आहोत पांडव लेण्या, ज्या बौद्धकालीन आहेत आणि बौद्ध धर्माच्या साक्ष देतात. खूप सुंदर अशा लेण्या आहेत, तर मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही त्याचा आस्वाद घ्या. बघा किती सुंदर अशा लेण्या या डोंगरामध्ये कोरलेल्या आहेत. खूप दुरून दुरून पर्यटक पाहायला आलेले आहेत. खूप सुंदर असे दृश्य आहे. या लेण्या बौद्ध धर्म ही ज्ञान आणि महायान पंथांच्या साक्ष देतात. इथपर्यंत चढून येण्यासाठी 200 पायऱ्या आहेत आणि हा जो डोंगर दिसत आहे, हा डोंगरभर पूर्ण लेण्या कोरलेल्या आहेत, जे बौद्ध धर्माचे साक्ष देतात. आणि जे पांढरे पांढरे दिसत आहेत ते तुम्हाला सांगू इच्छितो, नाशिक सिटी आहे. खूप सुंदर असे दृश्य. खूप सुंदर अशा लेण्या, मस्त कोरीवकाम केलेल्या गुफेच्या आतमधील भाग. मामी या गुफेच्या आपण दुसऱ्या मजल्यावर आलेलो बघू शकता. किती छान असं कोरीवकाम केलेलं आहे. आणखी तिकडे पण लेण्या आहेत, आता त्या पाहायला जाऊया आपण. खूप छान अशा कोरलेल्या आहेत डोंगरामध्ये. आणि हे नाशिक शहराचे विहंगम दृश्य. ते लेण्या कोरलेल्या आहेत खूप छान प्रमाणे. खूपच छान आहेत ह्या. खूपच छान दृश्य असे पाहायला खूप मजा येते. म्हणून तुम्ही या लेण्या पाहायला नक्की भेट द्या. नाशिकपासून हाकेच्या अंतरावर आहेत. डोंगर, या डोंगरामध्ये लेण्या कोरलेल्या. खूप दुरून दुरून पर्यटक पाहायला येतात. पर्यटकांची गर्दी झालेली आहे. खूप छान असे दृश्य बघू शकता आपण. यालाच पांडव लेण्या म्हणतात. असे डोंगरामध्ये या लेण्या कोरलेल्या आहेत बघू शकता आपण. जसे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अजिंठा वेरूळ लेण्या आहेत, तसे नाशिकमध्ये ह्या पांडव लेण्या आहेत. खूप छान अशा कोरलेल्या आहेत. पाहू शकता आपण. पर्यटकांची गर्दी झालेली आहे. खूप छान अशा लेण्या. पर्यटन विभागांचे हे पत्रक लागलेले आहे बघू शकता आपण. खूप छान असे दृश्य. तुम्हाला आता मी आतमधला भाग दाखवते. खूप छान आहे. हे पांडव लेण्याच्या आतमधले दृश्य आहे, गुफेमधले दृश्य आहे. किती छान प्रकारे कोरण्यात आलेले आहे आपण पाहू शकता. खूप छान आहे. असे दृश्य कधीच पाहायला मिळणार नाही आपल्याला. हा पांडव लेणीचा दरवाजा. खूप छान अशा लेण्या आहेत, कोरलेल्या आहेत मस्त. खूप दुरून दुरून पर्यटन आलेले आहेत पाहू शकता मस्त.
हो. खूप छान असे दृश्य. इकडे पण पांडव लेण्या आहेत. आपण बघू शकता पर्यटक आलेले आहेत पाहायसाठी. नाशिक जिल्ह्याचे वैशिष्ट्य असे आहे की इथे द्राक्षांकरिता प्रसिद्ध आहे. आणि तुम्हाला दाखवतो ज्या गाड्या चालू आहेत ते मुंबई नाशिक हायवे आहे. खूप छान असे दृश्य. खूप छान अशा लेण्या आहेत. मी तुम्हाला आता आतमधलं दृश्य दाखवत आहे. ते बघा, खूप छान आहेत. किती छान प्रमाणे डोंगराला कापून या लेण्या बनवण्यात आलेल्या आहेत. खूप छान आहे. त्याला आपण आतमधलं दृश्य दाखवतो तुम्हाला. खूप छान प्रमाणे डोंगरामध्ये कोरलेले आहे. खूप पाहू शकता. मित्रांनो, या पांडव लेण्यांना आपण नक्की भेट द्या. आणि हा व्हिडिओ कसा वाटला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.